जितक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या हेडखाली दाखवाव्या लागतात. म्हणून मागच्या वर्षी माननीय अजितदादांनी बजेट मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची तरतूद आम्ही त्या विभागातच दाखवतो आणि त्याकरता त्या विभागाची तरतूद किती वाढवली आहे हे देखील दादांनी मागच्या याच्यात सांगितलं होतं. तरी दर 2 महिन्यांनी मला न्यूज पाहायला मिळते की समाज कल्याण मधले पैसे वळवले, आदिवासी कल्याण मधले कुठलेही पैसे वळवलेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये निकषापेक्षा 1 पैसाही आम्ही कमी खर्च करत नाही. कधी जर अशी पद्धत आली तर शेवटी ते पैसे रिकूप करू. पुढच्या काळामध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीले 6,000 कोटी रुपये आपण द्यायचे आहेत. त्याच्यासाठी मागच्या वेळी 500 कोटी केलेत. कर्जमाफी ह्या कर्जमाफी होणार का? आणि दुसरा एक प्रश्न आहे की ऍग्रिकल्चरसाठी नेमकी तरतूद यावर्षी किती केली? आपण जे सांगितलं त्या संदर्भात मागच्या वर्षी म्हणजे जे काही कोर्टाने निर्णय दिला होता आणि आमची जी कर्जमाफी होती पहिली त्यातले काही लोक राहून गेले अशा पद्धतीचा जो निर्णय होता त्याच्यावर आधारित आम्ही घोषणा केली की त्या सगळ्यांना आम्ही द्यायला तयार आहोत आणि आम्ही त्यांना अर्ज करायला सांगितला. लक्षात असं आलं की त्यातले 15 ते 20% लोक अर्ज करायला त्यांनी केला ते अस्तित्वात आहेत. जे अस्तित्वात होते त्यांची कर्जमाफी आम्ही केली. कृषी क्षेत्राकरता मागच्या वेळेसपेक्षा आपण तरतूद जी आहे ती वाढवली आहे. एक्झॅक्ट आकडा आता माझ्याकडे नाहीये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कधी करणार असं विरोधक बोलत होते आणि त्यावेळेस निवडणुका होत्या. मुख्यमंत्री मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम होती आणि त्यावेळेस आम्ही घोषणा केली. लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहे. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ते सांगितलंय आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार. आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो, महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले. महायुतीने आम्ही दिले ते. त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो याचा प्रत्यय आजच्या बजेटमधून आलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. जी वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून हे 2 विषय सगळ्यात महत्वाचे. लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने किती कोर्टबाजी केली तरी सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे हे आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या ते तुम्हाला सांग योग्य वेळी. आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही का बोलत नाही, आम्ही खाली फक्त बोलत नाही, आम्ही करतो. लाडक्या बहिणीसाठी आताची अतिशय मोठी अपडेट आपणाकडे आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. मार्च अखेर 60 लाख बहिणी नावडत्या. लाडक्या बहिणींची संख्या आणखी कमी करण्यावर सरकारचा भर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार असून सुमारे 60 लाख अपात्र लाभार्थी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई महायुती सरकारच्या लोकप्रिय अशा लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांची पडताळणी या महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. या योजनेतील अपात्र बहिणींची संख्या 60 लाखापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
शिल्लक 2 कोटीपर्यंतच्या लाभार्थ्यांसाठी लागणारी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 21,000 कोटी रुपये, सामाजिक व आदिवासी विभागाकडून 6,000 कोटी आणि ऐनवेळी पुरवणी मागणीतून मिळणारे 8 ते 9,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत. महायुती सरकारला पुन्हा सत्ता मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा गेली 2 वर्षे आर्थिक भार इतर विभाग आणि नागरी प्रकल्पांवर पडला आहे. राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे 74,000 कोटी रुपये थकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला व बालविकास विभागासाठी एकूण 25,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात लाडकी बहीण योजनेसाठी 21,000 कोटी रुपये राखीव आहेत. जून 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्याला वाढली. ऑक्टोबर 2024पर्यंत ही संख्या 2,47 लाखापर्यंत गेली. या योजनेचा गैरफायदा अनेक घटकांनी घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांपासून पुरुष लाभार्थ्यांपर्यंतांचा यात समावेश आहे. या योजनेचा अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी केली गेल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. महिला बाल विकास विभागाने सर्व लाभार्थ्यांना त्यांची KYC पूर्ण करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत दिली आहे. एकंदरीतच पहा लाडकी बहीण योजना बेनिफिशरी व्हेरिफिकेशन 60 लाख इनएलिजिबल महाराष्ट्र बजेट ॲलोकेशन VSD. त्यामुळे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणीची संख्या ही नक्कीच कमी होताना दिसत आहे. मार्च अखेर 60 लाख बहिणी नावडत्या. लाडक्या बहिणींची संख्या आणखी कमी करण्यावर सरकारचा भर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार असून सुमारे 60 लाख अपात्र लाभार्थी कमी होण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटकरिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.